नर्मदे हर. आता ही सबंध अशी कच्ची वाट आहे. दगड धोंडे, अक्षरशः पायाची वाट लागते चालताना. अतिशय शांतता, पोल्युशन नाही, आवाज नाही, दैवी शांतता आहे मस्तपैकी. 4-5 किलोमीटर अजून राहिले. सुंदर जंगल आहे. मध्ये एक नदी पण क्रॉस करायची आहे असं कळलंय. बघूया. गेल्या वेळचं तर मला आठवत नाही नदी क्रॉस केल्याचं, पण माहिती नाही. बघूया, असेल काहीतरी आहे. पूल पण बनवलेला आहे. सो बघूया आता काय होतं आहे. पण वाट मात्र आज अशी पूर्ण कच्ची वाट आहे. कसंही वेडावाकडा पाय पडतो आणि मग पाय दुखायला लागतो, त्रास होतोच. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता इकडे एक छोटीशी नदी होती, म्हणजे ओलांडायची वगैरे नव्हती, मधला रस्ता होता व्यवस्थित. तर हा सबंध असा रस्ता आहे. दगड असले की चालायला नको वाटतं अक्षरशः. पाय कसेही वेडेवाकडे पडतात आणि खूप दुखतात. मग जंगल आहे, सगळे दगडांचीच वाट आहे सगळी पूर्ण. अजून एक साधारण 2-3 किलोमीटर राहिलं असावं जयंती माता असा अंदाज आहे. कारण मध्ये कुठे 4 किलोमीटर नंतरची पाटी दिसलेलीच नाही आहे. साधारण 1-1.5 किलोमीटर तरी चालून आलो आहे. मे बी 2-2.5 राहिलं असेल. पाण्याच्या ठिकाणी जास्ती थांबायला नको वाटतं. अर्थात दिवसा येत नाहीत म्हणा जनावरं, पण काय भरोसा, आपण त्यांच्या एरियात आलो आहे. सो आपल्याला काळजी करणं भाग आहे, त्यांना नाही. नीचे जाऊं क्या? नहीं क्यों? नहीं, चलो एक फोटो लेंगे, सीधे चलो. नहीं 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 नहीं, देखो ना कितनी प्यारी प्यारी. मत लो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सुप्रभात, नर्मदे हर. आत्ता जयंती माता मंदिरातून निघालो आहोत. बच्चा पुढे चालला आहे. मस्त जंगल सुरू म्हणजे जंगल कालपासून सुरू झालं आहे.
अजून 17 किलोमीटर जंगल आहे. पुढेही 5 किलोमीटर आहे, पण तिथून चॉईस आहे बाहेरनं रस्त्याने जायचं की जंगलातनं जायचं. सो ते नंतर डिसाईड करू. सकाळी आत्ता छानपैकी आश्रमाने पोहे आणि चहा असा मस्त बालभोग दिला. काल रात्री 8-8:30 वाजता आणि आज पहाटे 3 वाजता 2:30-3 वाजता तुफान म्हणजे तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळे आता हवा एकदम छान आहे. थोडंसं आभाळही आहे. मग अशी किंचित पण पाऊस पडत होता. पण असं वाटते की आम्ही पोचेपर्यंत बहुतेक काही होणार नाही प्रॉब्लेम. पाऊस तरी येणार नाही. बघूया. मागनं लोक येतात. छानपैकी बऱ्यापैकी दाट जंगल आहे. मस्त. पुन्हा थोड्या वेळाने आपण भेटूयाच. नर्मदे हर.